أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا جعلنا ما على الأرض زينة لها لنبلوهم أيهم أحسن عملا وإنا لجاعلون ما عليها صعيدا جرزا الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد. काल जे कोणती आयत तिलावत करून गेली होती त्याच्या भितर अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तसल्ली को देन गेली होती आणि उम्मते सिलसिलात त्यांची दिला भितर का दर्द होतो इशी उम्मते सबब ते तडपते होते त्याच्यावर इशारा करून गेले होते. इत्ता जे कोणती आयत तिलावत करून गेली त्याच्या भितर खास करून दुनियाची सा चीज़ो पैदा करून त्याचे पटर अल्लाह सो का मकसद अशे आणि जो अंजाम का जातलो हे सा बयान करून अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज़ीद अल्लाह ताला तसल्ली देते वाटे. फरमावता अल्लाह ताला इन्ना जअलना मा अलल अर्दि ज़ीनतल लहा, आम्ही जमिन्या उपरली सवस चीज़ें जमिन्याची खूबसूरती सबब केले लिनबलुवहुम अय्युहुम अहसनु अमला. मकसद है कि आम्ही इम्तिहान घेणू चाहता कि त्यांचे दलो कोण बेहतर अमल करता. व इन्ना लजाइलून मा अलैहा सईदन जुरुजा, आणि आम्ही तेजेवेली सवस चीज़ा चटियल मैदाना भितर तब्दील करतले. हिंगा अल्लाह ताला दुनियाची पैदाइशो मकसद सांगलो कि दुनिया भितर आम्ही पलतात की ज़मीन्या ऊपर अल्लाह तालाची बेशुमार नेमतो अशे जे केटली अल्लाह ताला पैदा केलेली मखलूक़ात अशे हर मखलूक पर आम्ही गौर करतात तरी अक्ल हैरान रहता कि का नमूना अल्लाह ताला पैदा केला केटली सुगडेन अल्लाह ताला पैदा केला कि जमिन्याची हर चीज़ एक तरीन अल्लाह तालाची कुदरतची निशानी ही आम्ही जमिन्ये सबब सुगडेसो जरिया हो कोणती चीज़ इंसान गौर करता तरी तेजेन अल्लाहची कुदरत को ओळखू पडता आणि केटली सुगड अल्लाह तालाची कारिगिरी अशी हे को ओळखू पडता. सुना अल्लाहिल्लज़ी अत्क़न कुल्ल शै, अल्लाह तालाची कारिगिरी ही कि हर चीज़ें तो निक्के से निक्के अंदाज भीतर बेहतरीन अंदाज भीतर पेश केलाटे माणूस गौर केलन अशाश करता. ताजब अल्लाह ताला सांगलो ही जे कितली ज़मीन्या पर चीज़ों अल्लाह पैदा केलो, चाहे इंसान रहो जानवर रहो झाडे माडे रहो नयो अशे दरियो अशे झिरण्यो अशे दुनियाची बेशुमार मखलूक़ात अशे हर चीज़ अल्लाह ताला सांगता की ज़मीन्याची सुगडे सबब आम्ही पैदा केले की ज़मीन्ये शिंगरोंच्या सबब आम्ही पैदा केले. लेकिन मकसद काय आहे का शिंगरोंचो ज़मीन्या तो मकसद समान फुडे अल्लाह ताला सांगता के लियबलुवहुम अय्युहुम अहसनु अमला. ज़मीन्या ऊपर जे कोणती सम्मान अफजल मखलूक अल्लाह ताला पैदा केला ते इंसान हे इंसाना आजमावच्या सबब ही ज़मीन्याची जे कोणती जाहिरी सुगडे असे वो जो सिंगार असे हे जे भितर पडून इंसान आपला आपण अल्लाहचे हे जन गाफिल करता अल्लाहची वाटेपासून आपला दूर करता का ही चीज़ें फ़ायदा उखलून अल्लाह सो शुक्र अदा करून अल्लाहची रजामंदी हासिल करता. इंसानाचे इम्तिहान घेणूच्या सबब इसा एटली सुगड चीज़ो अल्लाह ताला पैदा केलो. ते एक इंसाना गौर करू का दुनिया भितर अल्लाह पैदा केलो तरी दुनियाची जे कोणती चीज़ो असे हे जन फ़ायदा उखलूचेन अल्लाह रोके ना हे जन फ़ायदा उखलूचेन आतलान अल्लाह ताला ही चीज़ो आमचे सबब पैदा कस करतो ना या अल्लाह ताला आमका दुनियात फटवतात ना दुसऱ्याकडे फटवतो. दुनियाची चीज़ें फ़ायदा उखलूचे गलत ना दुनियाची चीज़ाची सुगडे भितर पडून तेजे भितर पडून अल्लाहचे आमाल सरी या अल्लाहची किताबान आम्ही गाफिल जातात हे गलत. हे अल्लाह ताला इम्तिहान घेणू चाहता लिनबलुवहुम अय्युहुम अहसनु अमला. ही ज़मीन्या ऊपर एटली सा सुगड चीज़ो आम्ही पैदा करून आम्ही इम्तिहान घेणू चाहतात की इंसाना भितर कोण निक्के अमल करता आणि दुनियाची चीज़ा भितर पडून कोण गाफिल जाता
आणि कोण दुनियाची चिजा भितर पडून हे जेन फायदा उखलून अल्लाह राजी करूची कोशिश करता निक्के अमल बलन का शरीयतचे मुताबिक ज़िंदगी गुजरावचे अल्लाहची मर्जीचे मुताबिक ज़िंदगी गुजरावचे दुनिया रावन दुनिया भितर आम्ही काम करून दुनियान गाफिल अल्लाहन गाफिल जाऊ नये ही दुनियाका सवज वलखून अल्लाहन अगर आम्ही गाफिल जातले तर हे अमल आमची निक्के जाऊचे नाही ही दुनिया भितर पडून आम्ही अल्लाहचे हे जन आठवीन गाफिल जाऊ नये शरीयतचे अमालचे जन गाफिल जाऊ नये हे जे सबब अल्लाह ताला आमचं इम्तिहान घेणू चाहता तासब अल्लाह ताला बोलता लिनब्लुवहुम अय्युहुम अहसनु अमला आम्ही ते इंसानाचं इम्तिहान घेणू चाहतात कि कौन तो इंसान बेहतर तरीक़ाओं पर निक्के तरीक़ाओं पर शरीयत के मुताबिक अल्लाह की मर्जी के मुताबिक अमल करता हे अल्लाह पलव चाहता इम्तिहान घेणू चाहता व इन्ना लजाइलून मा अलैहा सईदन जुरुजा आणि अल्लाह ताला दुसरी चीज हिंगा सांगलो की ही जे कोणती जमीन असे हे जी सुगडे असे हे जे ऊपर अल्लाह तालाची जे કેટલી निशानी असे ही एक्को चीज हमेशा रावची नाही ही सवज खत्म जावची इंसान खुद पलता निक्के खाता ख़त्म जाता निक्के घालता ख़त्म जाता निक्की निक्की चीज़ों करता ख़त्म जाता कोणती चीज हमेशा रावची नाही अल्लाह सांगता की ही जमिनीच्या ऊपर जे કેટલી चीज़ों असे एक वक्त इसलो येतलो क़ियामते दिसा की सगळी जमीन एक सपाट मैदान जातली साईद बलन एक मैदान जुरूस बलन तेवर झाडे माडे कंजू नाही तनको नाही कंजू नाही एकदम सपाट चट्टियल मैदान खेलू सो की मैदान रहता एक तनको राहणे त्याच्या ऊपर तिशी अल्लाह ताला जमीन करतले आणि ही चीज दुनियाची जे કેટલી आयसची चीज़ो असे ही हमेशा रावची नाही ही वक्ती चीज़ आहे हे जे भितर पडून तुम्ही आपला आपण अल्लाहन गाफिल करू नकात आणि जे कोणती हमेशा रावची जन्नत असे ते जे तुम्ही आपण गाफिल जाऊ नकात ये अल्लाह ताला सांगता कि ही दुनिया को हमेशा रावची नहीं ये जो ऊपरली चीज़ों को हमेशा रावची नहीं ये सब चीज़ों ख़त्म ना होती ऐसे इसी इंसाना को फोन से ख़त्म ना होगा नहीं अल्लाह कड़े जवाब देऊ का ही अल्लाह ताला हिंगा सांगून करून अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तसल्ली देते वाटे की ही दुनिया इम्तिहानगाही जे घेता इम्तिहान घेऊन होता तरी थोडी माणसे पास जातले थोडी माणसे फेल जातले तासब अल्लाहचे नबी अगर तुमची आपली थोडी माणसे ऐकतात थोडी माणसे ऐके नाही तरी तुम्ही ह्याच्यात बद्दल जाऊ नकात परेशान जाऊ नकात आपला आपण तुम्ही बोझ घेऊन आपली जिंदगी आपली जीवा तकलीफ देऊ नकात हे का ही इम्तिहान घेऊन उसं ठाव इम्तिहान घेतला मग थोडी माणसे फेल जातले कस तेन फेल झाला तुमची काय गलती ना त्यांची गलती तेन आपलो मकसद आठो विसरला हा अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला तसल्ली को देते वाटे आणि आमका को सांगते वाटे की ही दुनियाची जे કેટલી चीज़ों अल्लाहची कुदरतची निशानी है हे जे ऊपर गौर करून आम्ही अल्लाहची ताकद सो अल्लाहची कुदरत सो अंदाजा करू का आणि हे जे फायदा उखलून अल्लाह सो आम्ही शुक्र अदा करू का हे जे भितर पडून आम्ही आखिरतपासून गाफिल जाऊ नये की का कोणती चीज दुनिया भितर हमेशा रावची नाही हे जो आयश वक्ती हो ये वक्ती आयश सबब हमेशा हमेशा जो कन तो आयश असे आखिरत सो जन्नते सो आयश असे हे जे हमें गाफिल दाव नजे वो हमका पैगाम मिलता अल्लाह ताला हमका सम्मा दुनिया सो मकसद वलखुन करून अपनी ज़िंदगी सो को मकसद वलखुन करून आखिरत की तैयारी दुनिया दरन करूची तौफीक दवा आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सुब्हानल्लाह बिहम्दिही सुब्हानकल्लाहुम्मा बिहम्दिक नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत